नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. तुळजापुरातील पुजाऱ्यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा. स्थानिकांची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे मागणी. ड्रग्ज प्रकरणात पुजारीज पेडलर्स असल्याचा आरोप. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकारणामुळे शहरातील नागरिक आक्रमक. यावेळी नागरिकांकडून ड्रग्ज प्रकरणावरून शहराला बदनाम न करण्याचं आवाहन. तळ कोकणात हनुमान जयंती उत्सव उत्साहात साजरा. सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेतील 4 गदा मारुती मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी. हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. हनुमान मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रसादाचंही वाटप. ठाण्यातील ओबळा गावात मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी. 32 फूट हनुमानाच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातील भाविकांची गर्दी. कोल्हापुरात दख्खनचा राजा ज्योतिबाचा चैत्र यात्रोत्सव. गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत ज्योतिबाच्या नावानं चांगभलचा जयघोष. मानाच्या शासन काठ्याही दाखल. मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची जोरदार तयारी सुरू. बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती. पालिकेकडून जोरदार तयारी. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 6,735 ग्राम सोनं जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 6,30,00,000 रुपये. आरोपीकडून सोन्याचे 14 बार जप्त. राजगुरुनगरमधून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन तरुणीची हत्या झाल्याचं निष्पन्न. तरुणीचे हत्या करून मृतदेह भीमा नदी पात्रात फेकला. तरुणी गावातील व्यक्तीसोबत दुचाकीवरून गेल्याचं सीसीटीव्हीत कैद. पश्चिम बंगालमध्ये बुकीची हत्या करणारा आरोपी रबिउल मिया उर्फ बाबू मुंबईतून अटक. जानेवारी 2025 पासून आरोपी मुंबईत राहत असल्याचं चौकशीत समोर. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पश्चिम बंगाल पोलीस मुंबईकडे रवाना. टिटवाळाजवळील खडवलीच्या खासगी वसतिगृहात 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार तर काही मुलांना बेदम मारहाण. पसायदान वसतिगृहात अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. जिल्हा बाल कल्याण समितीच्या पाहणी दरम्यान ही घटना उघडकीस. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांकडून 5 जणांना अटक. वाशिम जिल्ह्यात यंदा 4 लाख हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरणीचा अंदाज. 83,243 क्विंटल बियाण्यांची कृषी आयुक्तांकडे मागणी. मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता. पाण्यासाठी झपाट्यानं घट तर अल्पपाणीसाठ्याची पक्ष्यांनाही झळ. पाणी नसल्यानं पक्ष्यांचे हाल. सुखना धरणात भक्ष्य शोधण्यासाठी पक्ष्यांची मोठी गर्दी. अकोलामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. वाशिमच्या बाजार समितीत हळदीची विक्रमी आवक. कांडी हळदीला 14,700 तर गटूला 13,500 रुपये प्रति क्विंटलचा दर. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. शेतकरी कर्जमाफीसाठी रयत क्रांती संघटनेचं सांगलीत आंदोलन. इस्लामपूर तहसील कार्यालयावर रयत क्रांतीचं ठिय्या आंदोलन. कणकवली डेपोतून बस उशिरा सुटल्यानं विद्यार्थ्यांचा पेपर चुकला. वारंवार तक्रार करूनही बसला उशीर. संतप्त विद्यार्थ्यांकडून डेपोतील बस रोखल्या. वर्धा शहरात 3 ठिकाणी चोरी. शोरूममधून दुचाकीसह साहित्य चोरी. टायर्सच्या दुकानातून रोख रक्कम लंपास तर तालुका आरोग्य कार्यालयातून संगणक UPSची चोरी. गुन्हा दाखल. लातूरच्या अंबेजोगाई रस्त्यावर गुन्हेगारांच्या टोळीकडून एकाला बेदम मारहाण. टोळीतल्या 7 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई. इचलकरंजी शहरात जर्मन गँगच्या नावानं दहशत पसरवणाऱ्याला अटक. आनंदा जाधव असं आरोपीचं नाव. कॉरिडॉरच्या विरोधात पंढरपुरात स्वाक्षरी मोहीम. सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलनकर्त्यांची विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा. जळगावच्या 40 गावात शांताबाई नावाचं फेसबुक अकाउंट सध्या चर्चेचा विषय. प्रतिष्ठित व्यक्तींबद्दल ठाऊक नसणारी माहिती अकाउंटवरून प्रसारित. अनेकांकडून अकाउंट संदर्भात पोलिसात तक्रार. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात पहाटे भूपाळीनंतर दवणा पूजा संपन्न. काठ्या शिखर भेटीसाठी गडावर मोठी गर्दी. कल्याणमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षाचालकाची आत्महत्या. खडकपाडा पोलीस ठाण्यात सावकारासह एका महिलेवर गुन्हा दाखल. मोहने परिसरातील घटना. नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रुपेश राठींचं निलंबन. 3 वर्षांच्या कार्यकाळातील निकालात त्रुटी आढळल्याची माहिती. पीडितांनी उच्च न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई. शाळा महाविद्यालयांना मराठी नाव बंधनकारक करा. अमित ठाकरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. शाळा महाविद्यालयांची नावं मराठीत दर्शनी भागेत लिहिणे बंधनकारक करण्याची मागणी. तहव्वूर राणाला भारतात आणण्यावरून मी मोठा का तू मोठा करण्यापेक्षा त्याला फाशी झाली पाहिजे. काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा काँग्रेस आणि भाजपला सल्ला. गुंड निलेश घायवळवर धाराशिवच्या अंधरुडमध्ये हल्ला. घायवळ कुस्तीच्या फळावर आल्याचा राग मनात धरून हल्ला केल्याची माहिती. वाशी पोलिसात 15 जणांवर गुन्हा दाखल.
मुंबईच्या घाटकोपरमध्ये कबड्डी स्पर्धेदरम्यान 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी. कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी तुफान राडा, खुर्च्याही फेकून मारल्या. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याचं नेत्यांचं आश्वासन फोल. प्रत्यक्षात कुठलंही काम होताना दिसत नाही. गोदावरी नदीला अजूनही जलपर्णीचा विळखा. कॉरिडॉरच्या विरोधात पंढरपुरात स्वाक्षरी मोहीम. सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलनकर्त्यांची विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा. मेंदूला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा न झाल्यानं ईश्वरी भिसेंचा मृत्यू. पेशींवर परिणाम होऊन मेंदूचं कार्य बिघडल्याचा माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल. तातडीनं उपचाराची गरज होती, अहवालात नमूद. मोफत उपचाराच्या नावावर प्रकाश आमटेंकडूनही औषधांपोटी 5 लाख उकळले. विजय वडेट्टीवारांचे दीनानाथ रुग्णालयावर आरोप. मंगेशकरांचं नेहरूंसमोरच गायनही मोफत नव्हतं. वडेट्टीवारांचा पुन्हा निशाणा. गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोटीस. सर्व तपशील मागवण्यात आल्याची माहिती. लवकरच चौकशीला बोलवण्याचीही शक्यता. ईश्वरी भिसेंच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार. मंगेशकर कुटुंबावर टीका करणं क्लेशदायक. आनंद परांजपे यांची विजय वडेट्टीवारांवर प्रतिक्रिया.